महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी करण्यात आली. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे देशातील महिला संरक्षणासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले. या आयोगाचा मुख्य उद्देश महिलांचे हक्क सुरक्षित ठेवणे, त्यांचे मूलभूत अधिकार जपणे आणि त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे. महिलांवर अन्याय झाल्यास त्याला आळा घालणे, शासनाला धोरणात्मक शिफारशी करणे, कायद्यांची अंमलबजावणी तपासणे आणि समाजात जनजागृती करणे ही आयोगाची प्रमुख कार्ये आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महिलांच्या स्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करणे आणि पीडित महिलांना समुपदेशन व मदत पुरवणे हेही आयोगाच्या कार्यक्षेत्रात येते. मात्र या सर्व जबाबदाऱ्यांनंतरही आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सर्वात महत्त्वाची मर्यादा म्हणजे आयोगाला थेट शिक्षा देण्याचा अधिकार नाही. तो केवळ शिफारशी करू शकतो. तर प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते आणि अंतिम निर्णय न्यायालय किंवा शासन घेतात. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आयोगाच्या हस्तक्षेपानंतरही अपेक्षित न्याय मिळत नसल्याची भावना पीडित महिलांमध्ये निर्माण होते. याशिवाय आयोगावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोपही वारंवार झाले आहेत. नेतृत्व पातळीवर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रभाव असल्याने निर्णय प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होतात. काही प्रकरणांमध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्याऐवजी उलट त्यांच्याच विरोधात भूमिका घेतल्याचे आरोप झाल्यामुळे आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या समस्या हाताळण्यातही तफावत जाणवते. शहरी व सुशिक्षित महिलांची प्रकरणे आयोगापर्यंत पोहोचतात, मात्र ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित राहतो. अंधश्रद्धा, सामाजिक दबाव आणि माहितीचा अभाव यामुळे अनेक महिला न्यायासाठी पुढे येत नाहीत. विशेषतः शिक्षण असूनही काही महिलांमध्ये अंधश्रद्धा टिकून असल्याचे दिसते, ज्यावर प्रभावी जनजागृतीची गरज आहे. महिलांवरील अत्याचारांच्या मुळाशी पितृसत्ताक मानसिकता आणि स्त्रीच्या शुचितेबाबतचा अतिरेकाचा दृष्टिकोन आजही ठळकपणे दिसून येतो. त्यामुळे महिला आयोगाने केवळ तक्रारींचे निवारण करण्यापेक्षा समाजातील या खोलवर रुजलेल्या मानसिकतेवर काम करणे अधिक गरजेचे ठरते. आजची गरज म्हणजे महिला आयोगाने आपल्या मूळ उद्दिष्टांचा पुनर्विचार करणे. राजकारणापासून दूर राहून पारदर्शकता आणि संवेदनशीलता जपत समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. महिलांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस कृती आवश्यक आहे, कारण महिला सशक्त झाल्या तरच समाजाचा खरा विकास साध्य होऊ शकतो.